नमस्कार. तर पिंगा गं पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की लक्ष्मीपूजन झाल्यानंतर मनोज आता सर्वांना म्हणतो की खूप छान झाली पूजा, आता फटाके फोडायला जाऊया. तेव्हा अजित म्हणतो की मी ना धूर न होणारे आणि आवाज न होणारे फटाके आणलेत, म्हणजे आपण आपल्या परीने पर्यावरणाची काळजी घ्यायला हवी ना. तेव्हा यावर श्वेता म्हणते की काही झालं तरी तुम्ही जरा जपूनच फटाके फोडा. तेव्हा मनोज विचारतो की तुम्ही सगळे नाही येणार का. तेव्हा वल्लरी आत्ताच पूजा झाली ना, असं घरातून बाहेर नाही पडू शकत आम्ही, आणि स्वयंपाक पण करायचा आहे ना, तर तुम्ही जाऊन फटाके फोडून या. तेव्हा आता प्रेरणासुद्धा म्हणते की हो वल्लरी बरोबर बोलते, आम्ही घरातली कामं आवरतो. तर आता यानंतर इकडे आपण आश्रमात पाहतो की मिठू घाईघाईत कुठेतरी निघालेली असते. तेव्हाच त्या केअरटेकर मॅडम मिठूला थांबवतात आणि तिला विचारतात की मिथिला कुठे चाललीस, तुझ्या रूममध्ये चल बघू. तेव्हा मिठू म्हणायला लागते की ताई माझ्या मैत्रिणीकडे जाऊ द्या ना, मला जायला हवं प्लीज. तेव्हा त्या मॅडम विचारतात की कुठल्या मैत्रिणी, कोण मैत्रिणी. तेव्हा मिठू म्हणते की आज ज्या आश्रमात बायका आल्या होत्या ना फराळ घेऊन, त्या माझ्या मैत्रिणी होत्या. ते लाडू आहेत ना, ते माझ्या प्रेरणादीने बनवले होते, मला जाऊ द्या ना त्यांच्याकडे. तेव्हा त्या मॅडम म्हणतात की अगं आज तर खूप साऱ्या बायका आल्या होत्या, कुठल्या बायकांबद्दल बोलतेस तू. तेव्हा त्या मॅडम म्हणतात की हे बघ रात्र खूप झाले, तू कुठेही जायचं नाही आहे, चल तुझ्या खोलीत. तर यानंतर इकडे आपण पाहतो की सर्वजण फटाके फोडत असतात, तर इंदुताईसुद्धा आता तिथेच असतात आणि त्यांचं लक्ष मनोज, हर्षित आणि अजितने बनवलेल्या आकाशकंदिलाकडे जातं. आणि त्या काहीतरी विचार करतात आणि एका लहान मुलाला बोलावतात आणि त्याला तो कंदील दाखवत म्हणतात की या रॉकेटने तो कंदील तुला पेटवायचा आहे. तेव्हा तो मुलगा म्हणतो की कशाला, आणि तो कंदील जाळून मला काय मिळणार आहे. तेव्हा इंदुताई त्या मुलाला 10 रुपये देत म्हणतात की हे घे, 10 रुपये देते तुला. तेव्हा तो मुलगा म्हणतो की हे 10 रुपये ठेवा तुमच्याकडेच. तेव्हा इंदुताई विचारतात की मग किती पैसे पाहिजे तुला. तेव्हा तो मुलगा म्हणतो की 100 रुपये तरी पाहिजेत मला. तेव्हा इंदुताई म्हणतात की खूपच महाग आहेस रे तू, एक काम करूया ना, तुझं नाही माझं नाही 40 रुपये, 40 रुपयेत आपण डन करूया, आता नाही म्हणू नको, जा पेटवतो कंदील. तेव्हा तो मुलगा आता 40 रुपये घेतो आणि इंदुताईने सांगितल्याप्रमाणे त्या कंदिलावर ते रॉकेट जाईल अशा प्रकारे तो रॉकेट घेऊन जायला लागतो. तेव्हाच आता तेजाचं लक्ष त्या मुलाकडे जातं आणि ते त्याला ओरडत म्हणते की इथे कुठे लावतोयस, जा तिकडे जरा लांब जाऊन लाव. तेव्हा तो मुलगा म्हणतो की मला कशाला बोलता, जाऊन त्या आजीला बोला ना. तेव्हा हे ऐकून इंदुताई आता खूपच घाबरून जातात आणि पटकन येऊन त्या मुलाला म्हणायला लागतात की अरे बाळा, ही काय जागा आहे का रॉकेट लावायची. तेव्हा तो मुलगा तिथून थोडंसं लांब निघून जातो. तेव्हा इंदुताईसुद्धा त्याच्या पाठीपाठी जातात आणि त्याला म्हणायला लागतात की किमान तो कंदील तरी जाळायचा ना, माझे पैसेही गेले आणि तो कंदील पण जाळला नाही, कुठे माझे पैसे, दे माझे पैसे. तेव्हा तेजा इंदुताईंजवळ येते आणि त्यांच्या पाठी उभा राहत त्यांना विचारायला लागते की काय काकू मग मजा येते ना. तेव्हा इंदुताई म्हणतात की कसली मजा, गोंधळ आहे नुसता तुमचा. तेव्हा तेजा म्हणते की अहो असं काय करताय, दिवाळी आहे म्हणून तर तुम्ही इथे आलात ना, आणि आम्हा सगळ्यांना तुम्हाला भेटून खूप आनंद झाला आहे. तेव्हा इंदुताई तेजाला म्हणतात की हो ते दिसतंय ना चेहऱ्यावर. आता तेजा हळूच बोलता बोलता इंदुताईंच्या साडीच्या पदराला फटाक्यांची माळ बांधते आणि ती पेटवून देते. तेव्हा आता इंदुताई ते फटाके उडालेले बघून खूपच घाबरून जातात आणि सैरभैर होऊन इकडे तिकडे पळायला लागतात. तेव्हा हे बघून तेजा खूप हसायला लागते, तर बाकीचे मात्र इंदुताईकडे सगळेजण घाबरून बघत असतात. तेव्हाच आता इंदुताई रागातच तिथून आतमध्ये निघून जातात. तेव्हा मनोज तेजाला विचारायला लागतो की तेजाताई हे सगळं कोणी केलं. तेव्हा तेजा म्हणते की मला काय माहिती, आणि तुम्ही माझ्याकडे का बघताय. तेव्हा तेजा म्हणते की मला काय माहिती आणि तुम्ही माझ्याकडे का बघताय, आपल्या बिल्डिंगमध्ये ही छोटी छोटी मुलं आहेत ना, त्यांनी केलं असेल हे सगळं. इंदू काकू काहीतरी बोलले असतील त्यांना आणि मग केलं असेल त्यांनी उचापती. तेव्हा मनोज म्हणतो की हे ज्याने कोणी केलं असेल ना, तो मुलगा मला फक्त सापडला पाहिजे. तेव्हा तेजा खूपच घाबरून जाते. तेव्हा मनोज म्हणतो की मी त्याला 50 रुपयांचं गिफ्ट देईन, खूप मस्त काम केलं त्याने. तेव्हा सर्वजण आता यावर हसायला लागतात. तर इकडे आता आपण पाहतो की मिठू तो फराळाचा बॉक्स हातामध्ये घेऊन त्याच्याकडे बघायला लागते आणि ती खूपच इमोशनल होते आणि रडायला लागते. तितक्यातच तिला कोणाचा तरी आवाज येतो. तेव्हा मिठू समोर बघायला लागते, तर तिला तिचीच प्रतिकृती दिसते आणि ती तिला म्हणत असते की काय वाटतं मिठू, मग तुझ्या मैत्रिणी इथे आल्या होत्या आणि समजा तुझ्या मैत्रिणी इथे पोहोचल्या तर सामोरे जाऊ शकशील का त्यांना, मागच्या काही काळात तू काय काय केले, तुझ्यासोबत काय काय घडले, हे जर त्यांना कळलं तर त्या स्वीकारतील का तुला. तेव्हा हे ऐकून मिठू खूप घाबरते आणि तिला आठवतं की ती हर्षितसोबत भांडत होती आणि त्याला म्हणत असते की वकिली आणि फिल्म इंडस्ट्रीमधील फरक कळतो का तुला हर्षित. वकील म्हणून लग्न झालेली बाई स्वीकारली जाते, पण हिरोईन म्हणून लग्न झालेली बाई स्वीकारली जात नाही. इथे ना माझा कोणी गॉडफादर नाही आहे, इथे प्रत्येक दिवस माझ्या
माझ्यासाठी एक चॅलेंज आहे आणि मला कुठलीच रिस्क नाही घ्यायची. तेव्हा हर्षित मिठूला म्हणतो की म्हणजे तुझ्यासाठी आपलं लग्न एक रिस्क आहे. तेव्हा मिठू म्हणते की तू सेटवर येतो, लोक बोलतात, विचारतात, गॉसिप करतात आणि अशामुळे माझं करिअर संपू शकतं. तू चुकीचा नाही आहे, पण तू मला समजूनही घेत नाही आहेस, त्यामुळे आपण इथेच थांबूया. हे सगळं आठवून मिठू खूपच रडायला लागते. तेव्हा मिठूची ती प्रतिकृती तिला आता म्हणते की आपल्याला कोणी ओळखू नये, पाहू नये म्हणून इथे लपून बसलीस ना, आणि आज अचानक तुझ्या मैत्रिणीच्या हातचा फराळ खाल्ल्यावर तुला रिअलाईज झालं आणि तुझ्या मनात इच्छा निर्माण झाली त्यांना भेटण्याची. तुला काय वाटतं, तुझा भूतकाळ त्यांना जेव्हा कळेल तेव्हा त्या स्वीकारतील का तुला? तुझं म्हणणं ऐकून घेतील का त्या? मिठू, जेव्हा तुझं सत्य त्यांना कळेल ना तेव्हा तुला त्या अजिबात स्वीकारणार नाहीत. तेव्हा हे ऐकून तर मिठू खूपच घाबरून जाते आणि खूप रडायला लागते. तर यानंतर आपण पाहतो की तेजाने प्रेरणा बाहेर पायरीवरती बसून गप्पा मारत असतात. तेव्हाच आता प्रेरणा तेजाला म्हणते की तेजा, इथेच या पायऱ्यांवर बसून आपण तासनतास गप्पा मारायचो ना, खूप वर्षात आपण निवांत काही कारणाशिवाय भेटलोच नाही गं. म्हणजे मी, श्वेता, वल्लरी आम्ही संसारात अडकलो आणि तुझ्याही कामाच्या जबाबदाऱ्या वाढत गेल्या, त्यामुळे रोज भेटणं लांबचीच गोष्ट आहे, पण रोज बोलणं देखील होईन असं झालं आहे. तेव्हा तेजा म्हणते की हो खरं आहे, किती मस्ती करायचो ना आपण. तेव्हा प्रेरणा म्हणते की मस्ती तर करायचो, पण आपलं प्रेमही तितकंच घट्ट होतं. आणि आत्ताचीच गोष्ट घे ना, इतक्या मोठ्या संकटातून तुम्ही किती सहजपणे बाहेर काढलंत मला. तेव्हा तेजा म्हणते की पण आता आपण सगळेजण एकाच ठिकाणी राहतोय ना, मग आता हे कंटिन्यू होणार, अशीच मजा करत राहू आपण कायम. तेव्हा प्रेरणा म्हणते की त्याच विषयी मी थोडं बोलणार होते तुझ्याशी आणि म्हणते की तेजा, मला असं वाटतं की आता मी माझ्या घरी गेलं पाहिजे, म्हणजे अजून किती दिवस मी असं राहणार आहे ना तुझ्या घरी. तेव्हा तेजा प्रेरणावरती खूपच चिडते आणि म्हणायला लागते की डोक्यावर पडली आहेस का गं तू? मी कोण आहे तुझी? मी परकी आहे का? आणि माझं घर तुझं घर नाही आहे का? आणि म्हणते की हां बरोबर आहे ना, माझं घर थोडं लहान पडत असेल ना तुला राहायला. तेव्हा प्रेरणा तेजाला समजावत म्हणते की तेजा काही काय बोलतेस? तेव्हा तेजा म्हणते की तू काय बोलतेस प्रेरणा, मला सांग, मी कधीतरी एकदा तरी तुला हे जाणवून दिलं का गं की मला तू माझ्या घरात नको आहे किंवा तुझी अडचण होते मला? नाही ना मग. तेव्हा प्रेरणा म्हणते की हे बघ तेजा, तुझा गैरसमज होतोय, मला तसं म्हणायचं नाही आहे, पण आज ना उद्या मला माझ्या घरी जावंच लागणार आहे ना. तेव्हा तेजा म्हणते की हे बघ प्रेरणा, बाकीच्यांचं मला माहिती नाही आहे, पण तुला हवं तितकं माझ्या घरी राहायचं आणि मी रिक्वेस्ट करते की राहा ना अजून थोडे दिवस. तेव्हा प्रेरणा तेजाला म्हणते की मला माहिती आहे तेजा, मी इथे कितीही दिवस राहू शकते आणि मी कधीच नकोशी होणार नाही आहे तुम्हाला. तुलाच काय, तर तसं बघायला गेलं तर मी वल्लरीच्या घरीसुद्धा राहू शकते की, आणि अजितसुद्धा मला तसं काही बोलणार नाही. पण या सगळ्या प्रकरणामुळे खूप दिवस झाले आमचा कॅफे बंद आहे. म्हणजे पैशांचा वगैरे तसा काही प्रॉब्लेम नाही आहे, पण कॅफे फक्त आमच्या दोघांचाच नाही आहे ना, बरेच लोक अवलंबून आहेत आमच्यावर, त्यामुळे त्यांच्याही मनात या सगळ्या प्रकरणानंतर इनसिक्युरिटी असणारच आहे ना, आणि त्यांनाही असंच वाटत असेल की कदाचित कायमचा कॅफे बंद केला तर आपल्याला वेगळा जॉब शोधावा लागला तर असं काही होऊ शकतं ना त्यांच्या मनात. त्यामुळेच आता लवकरात लवकर कॅफे चालू करावा लागेल आणि ते सोडून आम्ही घाबरून इथे असं किती दिवस राहणार आहोत, कधी ना कधी तरी घरी परत जावंच लागेल ना. तर यानंतर इकडे मिठू हळूच आश्रमाचा गेट उघडून बाहेर येते आणि मनातच म्हणते की मला लवकरात लवकर इथून निघून जायला हवं. वल्लरी, तेजा, प्रेरणादी, श्वेता यांना कळलं ना की मी इथे आहे तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल, मला लवकरात लवकर इथून गेलं पाहिजे. तर इकडे तेजा आता प्रेरणाला म्हणते की मला पटतंय तुझं म्हणणं, बरोबर बोलतेस तू, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक आहे की हॉटेलच्या कॅफेच्या ह्याच्यात तू बिझी होशील, म्हणजे मनाने स्थिर होशील, मन गुंतेल तुझं परत कशात तरी. आणि म्हणते की ज्यामुळे प्रेरणा जी ले अपनी जिंदगी. तेव्हा प्रेरणा खूप आश्चर्याने तेजाकडे बघायला लागते आणि म्हणते की प्रेरणा म्हणालीस तू मला तेजा, आणि म्हणते की मला एक सेकंद असं वाटलं की मिठूच बोलते माझ्याशी, आणि तिला थोडंसं वाईटही वाटतं आणि ती म्हणते की एवढी छान दिवाळी साजरी करतोय, त्यात एकच कमतरता आहे, आपली मिठू इथे नाही आहे गं. ती असती तर तिने इथे धुडगूस घातला असता, किती धमाल केली असते आपण इथे. तेव्हा तेजासुद्धा खूप इमोशनल होते आणि प्रेरणाला म्हणते की ऐक ना प्रेरणा, वल्लरी तिच्या परीने मिठूला शोधायचा खूप प्रयत्न करते, पण आपण पण काहीतरी प्रयत्न करूयात ना, आपण आपल्या परीने माहिती काढूया, बस झालं आता आपण आपल्या मिठूला शोधून काढायचं. आणि किती दिवस झालं ती गायब आहे, आपल्या कुणाच्याच कॉन्टॅक्टमध्ये नाही आहे. तेव्हा प्रेरणा आता स्वामींना हात जोडत म्हणते की स्वामी, आम्ही मिठूला शोधण्याचा आमच्या परीने पूर्ण प्रयत्न करणार आहोत, फक्त आमच्या प्रयत्नांना यश मिळू दे. तर यानंतर आता इकडे आपण पाहतो की मिठू
मिठू आश्रमामधून बाहेर पडत असते तेव्हा सिक्युरिटी तिला अडवतात आणि विचारायला लागतात की एवढ्या रात्री कुठे चाललात. तेव्हा मिठू त्यांना सांगते की ते मी जरा बाहेर जाऊन येते. तेव्हाच आता केअरटेकर मॅडमसुद्धा तिथे येतात आणि जोरात मिठूवरती ओरडत म्हणतात की मिथिला, आणि तिच्याजवळ तिला विचारायला लागतात की एवढ्या रात्री कुठे जातेस, अशी रात्री बेरात्री नको जाऊ, सेफ नाही येते. तेव्हा मिठू त्यांना म्हणते की हे बघा ताई, मला आता इथे खरंच नाही थांबता येणार. माझ्या मैत्रिणींना जर का कळलं ना मी इथे आहे तर माझ्यासमोर खूप गंभीर प्रश्न उभे राहतील, त्यामुळे प्लीज मला जाऊ द्या आत्ता. तेव्हा त्या मॅडम मिठूला म्हणतात की मिथिला, मी तुला रिक्वेस्ट करते तू थांब, आणि त्या मिठूला जबरदस्तीने आतमध्ये घेऊन जायला लागतात. तेव्हा मिठू आता नाईलाजाने आतमध्ये जाते. आता त्या मॅडम म्हणतात की या मुलीचं काय करायचं ना तेच कळत नाही, आणि म्हणते की मला ना आता हे सगळं वल्लरी मॅडमला सांगायला पाहिजे, असं म्हणून त्या वल्लरीला फोन करायला लागतात. तर इकडे मनोज त्याच्या खोलीत येतो आणि त्याने वल्लरीसाठी जे गिफ्ट घेतलेलं असतं ते वल्लरीला दिसेल अशा ठिकाणी ठेवायला लागतो. तितक्यात आता तिथे वल्लरी येते आणि तिचा फोन वाजत असतो. तेव्हाच मनोजचं लक्ष वल्लरीकडे जातं आणि तो पटकन ते गिफ्ट पाठीमागे लपवतो. तेव्हा आता वल्लरी त्याला विचारायला लागते की तुम्ही काय लपवताय पाठीमागे. तेव्हा मनोज म्हणतो की अगं तुझा फोन वाजतोय, उचल, महत्त्वाचा असेल ना. तेव्हा वल्लरी आता फोन उचलते. तर त्या मॅडम वल्लरीला सांगायला लागतात की अहो तुमची मैत्रीण. तेव्हा वल्लरी विचारायला लागते की आमची कोण. तेव्हा त्या मॅडम म्हणतात की अहो तुमची मैत्रीण इथे आश्रमात आहे. तेव्हा वल्लरीला फटाक्यांच्या आवाजामुळे काही नीटसं ऐकायला येत नसतं आणि ती विचारायला लागते की आमची मैत्रीण कोण आणि काय बोलताय तुम्ही. तेव्हा त्या मॅडम सांगायला लागतात की अहो तुम्ही आणलेला फराळ तिने खाल्ला, तुमच्या प्रेरणा नावाच्या मैत्रिणीने तिने तो बनवलेला आहे हे तिच्या लक्षात आलं आहे. वल्लरीला मात्र काही नीटसं ऐकायला येत नसतं. आता त्या मॅडम मोठ्याने म्हणतात की अहो तुमची मैत्रीण पळून चालली आहे, मिथिला नाव आहे, मिथिला, मिठू नाव आहे तिचं. तेव्हा आता मिथिला आणि मिठू हे ऐकून वल्लरी खूप शॉक होते आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपण असं पाहणार आहोत की श्वेता वल्लरीला विचारत असते की काय बोलत होत्या त्या मॅडम. तेव्हा वल्लरी सांगते की त्या हेच सांगण्याचा प्रयत्न करत होत्या की तुमची मैत्रीण मिठू ती इथे आश्रमात आहे म्हणून. तर यानंतर आता आपण पाहतो की सर्वजणी आश्रमात आलेले असतात आणि त्या मॅडम मिठूच्या खोलीमध्ये तिला आवाज देत जातात. तेव्हा मिठू तिच्या खोलीत नसते. आता हे बघून तेजा त्या मॅडमवरती खूपच चिडते आणि त्यांना ओरडून म्हणायला लागते की तुमच्या आश्रमामधून असं कोणीतरी गायब होतं आणि तुमचं लक्ष नाही, असं कसं काय होऊ शकतं. तेव्हा वल्लरी म्हणते की आता सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे मिठूताईंना शोधणं. तर इकडे मिठू रस्त्यावरून पळत जाऊन एका ठिकाणी येऊन थांबते आणि खूप आनंदाने त्या दिशेनं बघायला लागते. आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्याच्या नवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.